श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात अलीकडच्या काळात सातत्यानं महत्त्वाची भर पडते. INS दुनागिरी, INS संशोधक, INS अग्रय, INS महेंद्रगिरी आणि नुकतीच सेवेत दाखल झालेली INS मालवण या 5 स्वदेशी नौकांमुळे भारताच्या सागरी सुरक्षेला नवं बळ मिळालंय. या युद्धनौका केवळ आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रतीक नसून आत्मनिर्भर भारत, स्वदेशी संरक्षण उत्पादनं आणि महासागर क्षेत्रातील भारताच्या वाढत्या सामरिक ताकदीचं त्या प्रतीक आहेत. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून भारताच्या या सागरी क्षेत्रातल्या वाढत्या सामर्थ्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्रोते हो, भारताच्या सागरी सुरक्षेच्या आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं या 5 स्वदेशी नौकांकडे पाहताना निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन संजय कर्वे, नौसेना पदक यांना काय वाटतं जाणून घेऊयात. आपण बघितलं असेल की गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यात बऱ्याच नवीन युद्धनौका सामील करून घेतल्या आहेत. सध्या सगळीकडे मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत हा महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. फक्त भारतीय नौदलाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की साधारण 1966-67 सालीच भारतीय नौदलाच्या लक्षात आलं की आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे 66 साली आपण ब्रिटनच्या एका नौदल कंपनीबरोबर करार करून 6 बोटींसाठी करार केला, जे मूळ नीलगिरी क्लास म्हणून माझगाव डॉकमध्ये बांधले गेले. सुरुवातीची 4 बोटी आपण त्यांच्या मदतीने बांधल्या आणि जेव्हा आपल्याला कळलं की आपण हे तंत्रज्ञान आत्मसात करू शकतो आणि विकसित करू शकतो, त्याच्यानंतर पुढच्या ज्या 2 बोटी होत्या, तारागिरी आणि विंध्यगिरी, हे आपण स्वतः आपल्या डिझाईननी बनवल्या. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने भारताने ही वाटचाल पुढे ठेवलेली आहे आणि या ज्या 4 युद्धनौका किंवा विनाशिका आपल्या ताफ्यामध्ये सामील झालेल्या आहेत, ह्याच्यात 80% भारतीय तंत्रज्ञान वापरलेलं आहे. 100% तंत्रज्ञान हे जगात कुठलीही नौदल किंवा कुठलंही विमानदळ वापरत नाही. प्रत्येकाला थोडं बाहेरच्या देशातून गोष्टी ह्या घ्यायलाच लागतात. पण संरक्षणाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. श्रोते हो, नीलगिरी, संधायक आणि अर्नाळा या तिन्ही नौका श्रेणी वेगवेगळ्या भूमिका बजावतात हे सांगताना निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन संजय कर्वे म्हणाले, नीलगिरी, संध्यायक आणि अर्नाळा या तिन्ही नौका वेगळ्या वेगळ्या श्रेणीतल्या आहेत. नीलगिरी श्रेणी ही स्टेल्थ फ्रिगेट आहे, ज्यांनी आपण समुद्रावरून समुद्रावर, समुद्रातून पाण्यामध्ये आणि समुद्रावरून हवेत मारा करू शकतो आणि ह्याच्यातलं तंत्रज्ञान पूर्णपणे भारतीय आहे. स्टेल्थ एवढ्यासाठी की दुसऱ्या बोटींना किंवा दुसऱ्या दूर टेहळणी करणाऱ्या विमानांना चटकन ही बोट ओळखता येणार नाही. त्यामुळे ह्यातलं बहुतांशी आरमार हे बोटीच्या आतमध्ये बसवलेलं आहे आणि जेव्हा गरज पडेल तेव्हाच ते बाहेर निघतं. संशोधक हे एक सर्वे क्लास आहे. अंडर वॉटर सर्वे हे अत्यंत महत्त्वाचं असतं की समुद्राची खोली किती आहे, कुठल्याही बंदरात जायची वाटचाल कशी आहे, किती खोली लागते, काही अडचणी आहेत का, ह्याच्यासाठी आपल्याला सर्वे वेसल्स ह्या गरजेच्या आहेत. महेंद्रगिरी किंवा अर्नाळा किंवा नीलगिरी, दुनागिरी ह्या सगळ्या स्टेल्थ वेसल्सच्या कॅटेगरी आहेत. अर्नाळा ही शॅलो वॉटर अँटी सबमरीन म्हणजे पाणबुडी विरुद्ध श्रेणीची बोट आहे. शॅलो वॉटर एवढ्यासाठी की जर आपल्या विरुद्ध देशाची पाणबुडी आपल्या किनाऱ्याजवळ येऊन बसली तर त्याचा नाश करण्यासाठी आपल्याला शॅलो वॉटर अँटी सबमरीन क्राफ्ट लागतं. डीप सी मधल्या ज्या अँटी सबमरीन वेसल्स असतात ह्यांना अटॅक करण्यासाठी किंवा समुद्रात पाण्याची खोली जास्त लागते, त्यामुळे त्यांना किनाऱ्यापट्टीवर सबमरीन विरुद्ध आपले संरक्षण करण्यात एखाद वेळेस अडचण येऊ शकते. म्हणून अँटी सबमरीन शॅलो वॉटर क्राफ्ट हे गरजेचं आहे. तर अर्नाळा ही जी नौका आहे ही त्या श्रेणीतली आहे. त्यामुळे भारताने फ्रिगेट म्हणजे लढाऊ युद्धनौका, संशोधक, सर्वे आणि अर्नाळा म्हणजे आपल्या किनारपट्टीचे रक्षण करणाऱ्या असं 3 वेगळ्या श्रेणीतला युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द केलेल्या आहेत. श्रोते हो, स्टेल्थ तंत्रज्ञान, सागरी सर्वेक्षण क्षमता आणि किनारपट्टी संरक्षणातील भूमिका आधुनिक सागरी युद्धनीतीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याबद्दल निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन संजय कर्वे यांनी अधिक माहिती दिली.
भारतीय नौदलनी जो आत्मनिर्भरतेचा प्रण उचललेला आहे त्याच्यामुळे आपला बराच फायदा होत आहे. संरक्षण हे तर ओघानेच आलं, पण संरक्षण बरोबर सागरी गोष्टी ज्या आहेत त्यांचं इव्हॅल्युएशन या सर्वे शिप्स करतात. त्यामुळे आपल्याला आपली सागरी संपत्ती पूर्णपणे वापरता येणं शक्य आहे. तसंच किनारपट्टीचं संरक्षण सुद्धा या नवीन बोटीमुळे करता येणे शक्य आहे. एक प्रश्न असा येतो की जर युद्ध नाही तर युद्धनौकेची भूमिका काय? युद्धनौकेची भूमिका ही फक्त युद्धापुरती मर्यादित नसते, तर ही मानवतावादी मदत, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षित व्यापारी जहाज वाहतूक ह्यांना सुद्धा होते. आपल्या देशाचा 95% ट्रेड बाय व्हॉल्यूम हा समुद्राने होतो. त्यामुळे सी लेन्स ह्या उघड्या किंवा मोकळ्या ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये भारतीय नौदल एक प्रमुख भूमिका बजावतो. आपत्ती व्यवस्थापनचा जर तुम्ही विषय घेतला तर जेव्हा सुनामी झाली होती तेव्हा आपल्या शेजारच्या देशांना आपल्या भारतीय नौदलाच्या बोटींनी आपण मदत केली होती. तसेच सोमालियाच्या चाचेगिरी विरोधात भारतीय नौदलाच्या विनाशिका आणि इतर बोटी ह्या तिथे तैनात होत्या आणि नुसतीच आपली व्यापारी जहाजे नाही तर इतर देशांच्या व्यापारी जहाजांना सुद्धा आपण मदत केली होती. तुम्हाला जर आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी चीनच्या अँबॅसेडरनी सुद्धा खुल्या मनाने हे मानलं होतं की कोचीनहून 100 मैलावर जेव्हा एका चीनी व्यापारी जहाजावर मदतीची गरज पडली तेव्हा भारतीय नौदलाने जाऊन त्यांच्या सेलर्सची सुटका केली होती आणि त्यांना सुखरूप किनाऱ्यावर आणलं होतं. तर हा जो रोल आहे ह्याच्यामुळे जगभर एक असं होतं की भारतीय नौदल हे अत्यंत सक्षम नौदल आहे आणि गरज पडली तर नुसतंच संरक्षण नाही तर इतरांना मदत पण करू शकतं, आक्रमण पण करू शकतं आणि आजच्या घडीला भारतीय नौदलात हे पॅसिफिक महासागर किंवा अटलांटिक महासागरमध्ये सुद्धा पोहोचू शकतं. तुम्ही जर आत्ता चेक केलं तर भारतीय नौदलाची कुठली ना कुठली तरी बोट किंवा युद्धपोत हे या सगळ्या महासागरांमध्ये तैनात आहे. ही आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे व इतर देशांना सुद्धा हा एक इशारा आहे किंवा त्यांना ही जाणीव करून देते की भारत हा एक सक्षम देश आहे. श्रोतेहो, भारताची किनारपट्टी, समुद्रमार्गे होणारा व्यापार आणि सामुद्रधुनी अशा जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी सागरी सुरक्षेचं महत्त्व किती आणि कसं वाढलं याविषयी अधिक जाणून घेऊया पत्रकार आणि संरक्षण शास्त्राचे अभ्यासक डॉक्टर प्रसाद कुलकर्णी यांच्याकडून. ज्याची समुद्रावर सत्ता तो जगावर अधिराज्य करतो असं म्हटलं जातं. भारताचं आणि समुद्राचं नातं खूप जुनं आहे. सुरक्षेसंबंधी सामान्य नागरिक जेव्हा विचार करतो तेव्हा प्रामुख्यानं केवळ भूसीमांचं संरक्षण समोर येतं. पण भूसीमांबरोबरच सागरी सुरक्षेची व्याप्तीही खूप मोठी आणि गुंतागुंतीची आहे. सध्या पश्चिम आशियामध्ये ज्या काही घडामोडी होत आहेत ते पाहून सागरी सुरक्षेचं महत्त्व लक्षात येतं. भारताला 11,000 किलोमीटरहून अधिक सागरी किनारा लाभलेला आहे. यामध्ये बेट समूहांचाही समावेश आहे. याबरोबरच 23,05,000 चौरस किलोमीटरचा EEZ अर्थात एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, 12 मोठी आणि 217 इतर बंदरं, लहान मोठे मिळून 79 जहाज निर्मिती दुरुस्तीचे कारखाने, इंटरनेटसाठी आवश्यक केबलचं समुद्रातलं जाळं आणि अर्थातच 90% अधिक असलेला सागरी व्यापार आपल्याला सागरी सुरक्षेची व्याप्ती दाखवतो. तेलासाठी आपण जवळपास पूर्णपणे सागरी व्यापारावरच अवलंबून आहोत. इतकंच नाही तर जगातले 12 ते 17% सागरी खलाशी भारताचे आहेत. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे आपण मत्स्य उत्पादक आहोत. याखेरीज सागरी सुरक्षेचा आणि सागरी धोक्यांचा विचार केला तर चाचेगिरी, तस्करी, सागरी दहशतवाद, नैसर्गिक आपत्ती अशी देखील आव्हानं आहेत. भारताच्या नौदलावर सागरी सुरक्षेची जबाबदारी आहे. नौदल, त्याच्याबरोबरच तटरक्षक दल आणि इतर सागरी सुरक्षेशी संबंधित संस्था ही सुरक्षा सक्षमपणे सांभाळत आहेत. श्रोतेहो, एकेकाळी युद्धनौका आयात करणारा भारत आज स्वदेशी युद्धनौकांची रचना आणि निर्मिती करत आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतच्या दृष्टीने या बदलाकडे पाहताना डॉक्टर प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितलं, भारताच्या नौदलाचं 2047 पर्यंत पूर्ण आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी अनेक नवे उपक्रम आपण राबवित आहोत. यात NIIO अर्थात नेव्हल इनोव्हेशन अँड इंडिजेनायझेशन ऑर्गनायझेशन, नौदलामध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापरासाठी 2022 मध्ये स्प्रिंट चॅलेंज, तंत्रज्ञान विकासासाठी IDEX अर्थात इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स आदी उपक्रम आपण सुरू केले. या उपक्रमांद्वारे खाजगी क्षेत्राला MSMEंना सहभागी करून घेतलं गेलं. त्यांच्याशी अधिकाधिक रॅपो तयार केले गेले.
एखादी युद्धनौका 80% देशी बनावटीची असेल तर त्यामुळं केवळ जहाज बांधणी कारखान्यातच रोजगार तयार होत नाहीत, तर अनेक खासगी आस्थापनांना MSMEsना चालना मिळते. नौदलासाठी काही खरेदी करायची असेल तर भारतातील उद्योगांनाच प्राधान्य सध्या दिलं जातं. आज भारतामध्ये 50हून अधिक नौकांची बांधणी विविध गोदींमध्ये होतीये. देशी बनावटीचं साहित्य वापरामध्ये आपण खूप पुढे गेलो आहोत. विविध सरफेस फ्लीट्स, पाणबुड्या आपण नौदलात दाखल केल्या आहेत. INS मालवण ही कालच नौदलात दाखल झाली. पाणबुडी विरोधी युद्धासाठी ती सक्षम आहे. मात्र अजूनही काही महत्त्वाचे घटक आपण आयात करीत आहोत. व्यापारी नौकांच्या निर्मितीतही आपल्याला खूप पुढं जायचं आहे. त्यामध्येही आत्मनिर्भरतेचं आव्हान आपल्यासमोर आहे. श्रोते हो, महासागर क्षेत्रातली बदलती सामरिक समीकरणं आणि भारताची धोरणं या दृष्टीनं अलीकडे नौदलात दाखल झालेल्या स्वदेशी युद्धनौका या भारताची विश्वासार्हता अधिक बळकट करतात, असं डॉक्टर प्रसाद कुलकर्णी म्हणाले. बदलती भूराजकीय स्थिती, आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या साऱ्यांकडे पाहता आव्हानं नक्कीच मोठी आहेत. आपल्या सागरी धोरणात आपले मॅरिटाईम इंटरेस्ट आणि आपल्या दृष्टीनं महत्त्वाची सागरी क्षेत्रे सुस्पष्टपणे दिली आहेत. पंतप्रधान मॉरिशसच्या दौऱ्यावर असताना 2015मध्ये आणि मॉरिशसच्या दौऱ्यावर असताना 2025मध्ये सागर आणि महासागर या उपक्रमांची आपण घोषणा केली. एक नवं उद्दिष्ट आपण समोर ठेवलं. हिंदी महासागर क्षेत्रातील विविध देशांशी आपण संबंध मजबूत करत आहोत. सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा निकोबार प्रकल्पही आपण राबवत आहोत. या साऱ्या बदलत्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर क्वाड संघटनेचीही स्थापना करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय समुद्रातून खुल्या सागरी वाहतुकीची भूमिका भारत कायम घेत आला आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्याची जोरकस मांडणी देखील आपण करत आहोत. सागरी व्यापार आणि ऊर्जा सुरक्षा यांचं आव्हान पाहता बंदर विकासालाही आपण चालना दिली आहे. सागरमाला उपक्रमांतर्गत बंदरं अधिकाधिक सक्षम केली जात आहेत. गेल्या वर्षी विझिंजम या केरळमधल्या डीप सी बंदराचं उद्घाटन झालं. वाढवण बंदराचंही काम सुरू आहे आणि आताच उल्लेख केल्याप्रमाणे निकोबार प्रकल्पावरही काम सुरू आहे. या साऱ्या उपक्रमांनी आपलं सागरी हित, सागरी सुरक्षा आणि सामरिक हितसंबंध सक्षमपणे राखले जात आहेत. हे सारे उपक्रम, हे सारे प्रकल्प केवळ आपला रीच दूरपर्यंत पोहोचावा, आपला व्यापार सुस्थितीत व्हावा यासाठीच नाही आहेत, तर एक स्ट्रॅटेजिक गोल आणि स्ट्रॅटेजिक उद्दिष्ट आपण याद्वारे साध्य करणार आहोत. बदलत्या भूराजकीय स्थितीमध्ये आपण अतिशय सक्षमपणे पावलं टाकत असून आपले सामरिक हित जपत आहोत. श्रोते हो, भारतीय नौदलात दाखल झालेल्या या स्वदेशी युद्धनौका भारताच्या संरक्षण क्षमतेत भर घालणाऱ्या आहेतच, पण त्याचबरोबर त्या देशाच्या तांत्रिक प्रगतीचं, औद्योगिक सामर्थ्याचं आणि आत्मनिर्भरतेच्या वाटचालीचंही प्रतीक आहेत. सुरक्षित सागरी सीमा, निर्धोक व्यापारी जहाज वाहतूक, नील अर्थव्यवस्थेचा विकास आणि हिंद महासागर क्षेत्रातील भारताचं वाढतं नेतृत्व या सर्व बाबींमध्ये या युद्धनौका महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. आणि हेच 2047च्या आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन अभय धुमाळ.